नमस्कार मित्रांनो, जुने बांबू वापरून आम्ही जे कोंबडीचं घर बनवलं होतं, म्हणजे कोंबडीचं खोराडं बनवलं होतं, ते 2 वर्ष टिकलं. आणि आत्ता खूप वादळी वारा चालू आहे. त्या वाऱ्यामध्ये आमचा भाजीचा मंडपही पडलेला आहे. त्या मंडपामध्ये एक झाड ह्याच्यावर पडलं, आमच्या कोंबडीच्या खोराड्यावर, आणि एका साईडने ते पूर्ण दबलं. तर कोंबड्या अचानक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून आम्ही आता फॅब्रिकेशनचं खोराडं बांधायला घेतलं आहे. बघा, हे माझं ओरिजिनल बांबूचा कोंबड्याचा खोराडं आहे. आणि हे बघा, हे आम्ही फॅब्रिकेशन करतो आहे आता. हे मेटलचं करतो आहे, फार मोठं करतो आहे ह्याच्या. आणि मग नंतर काय होईल, वरचे पत्रे टाकून झाले की नंतर आम्ही आतलं खोराडं पूर्णपणे तोडून टाकू. तर अजूनही कोंबड्या ह्याच्यात सेफ आहेत, पण तुम्ही बघू शकता हे पडायला आलं आहे आता. तर त्याच्या आधी आम्हाला हे बाहेरचं संपवायचं आहे. पण शेवटी शेतकऱ्याचा त्रास कधी संपतच नाही. आमच्या इथे कंटिन्यूस लाईट जात आहेत आणि फॅब्रिकेशनचं काम करणं खूप अवघड होतं आहे. म्हणून आम्ही आता जनरेटर विकत घेतला आहे आणि त्या जनरेटरवर हे चालवतो आहे. चला बघूया. बघा, फॅब्रिकेशन युद्ध पातळीवर चालू आहे. हे बघा, ही पूर्ण वायर घेतलेली आहे आणि ती वायर आम्ही आतमध्ये इथे जनरेटरला लावलेली आहे. हा आमचा 10 किलोवॅटचा जनरेटर आहे. हे बघा, हा जनरेटर आम्ही अशा दृष्टीने घेतला आहे की याच्यावर 5 HP चा 3 फेज पंपही चालतो. आणि अशा प्रकारचे 10-15 घरं, आमच्यासारखी 10-15 घरं एकाच जनरेटरवर सपोर्ट होतात. आणि जबरदस्त ताकद आहे. आणि वेल्डिंगची पण 3-4 मशीन एकत्र चालू शकतात.